भारत की सफलता के पीछे पिछले एक दशक की मेहनत और विजन है। पिछले 10 वर्षों में हमने अपने पोर्ट्स की क्षमता को 2 गुना किया है। हमारे नेशनल वाटरवेज का भी 8 गुना विस्तार हुआ है। आज ग्लोबल टॉप 30 पोर्ट्स में हमारे 2 भारतीय पोर्ट्स हैं। लॉजिस्टिक परफॉर्मेंस इंडेक्स में भी हमारी रैंकिंग बेहतर हुई है। ग्लोबल शिप बिल्डिंग में हम टॉप 20 देशों में शामिल हो चुके हैं। സുഹൃത്തുക്കളെ, ഭാരതത്തിന്റെ ഈ വിജയം കഴിഞ്ഞ ദശകങ്ങളിലെ നമ്മുടെ പരിശ്രമത്തിന്റെയും കാഴ്ചപ്പാടിന്റെയും ഫലമാണ്. കഴിഞ്ഞ 10 വർഷത്തിനുള്ളിൽ നമ്മുടെ പോർട്ടുകളുടെ ക്ഷമത 2 ഇരട്ടി വർദ്ധിച്ചു. നമ്മുടെ നാഷണൽ വാട്ടർവേസിന്റെ വേഗത 8 ഇരട്ടി വർദ്ധിച്ചു. ഇന്ന് ഗ്ലോബൽ ടോപ്പ് 30 പോർട്ടുകളിൽ നാം 2ാം സ്ഥാനത്ത് നമ്മുടെ 2 പോർട്ടുകളുണ്ട്. ലോജിസ്റ്റിക്സ് പെർഫോമൻസ് ഇൻഡെക്സിലും നമ്മുടെ റാങ്കിംഗ് മികച്ചതാണ്. ഗ്ലോബൽ ഷിപ്പ് ബിൽഡിംഗിൽ നാം ആദ്യത്തെ 20 രാജ്യങ്ങളിൽ ഉൾപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. अपने बेसिक इंफ्रास्ट्रक्चर को ठीक करने के बाद हम अब ग्लोबल ट्रेड में भारत की स्ट्रेटेजिक पोजीशन पर फोकस कर रहे हैं। इस दिशा में हमने मैरीटाइम अमृतकाल विजन लॉन्च किया है। विकसित भारत के लक्ष्य तक पहुंचने के लिए हमारी मैरीटाइम स्ट्रेटेजी का क्या होगी, हमने उसका रोड मैप बनाया है। നമ്മുടെ റോഡ് ബേസിക് ഇൻഫ്രാസ്ട്രക്ചർ ശരിയാക്കിയതിനു ശേഷം നാം ഇപ്പോൾ ഗ്ലോബൽ ട്രേഡിൽ ഭാരതത്തിന്റെ സ്ട്രാറ്റജിക് പൊസിഷൻ ഫോക്കസ് ചെയ്യുകയാണ്. ഈ ദിശയിൽ നാം മാരിടൈം അമൃത്കാൽ വിഷൻ ലോഞ്ച് ചെയ്തിട്ടുണ്ട്. വികസിത ഭാരതം എന്ന ലക്ഷ്യത്തിലേക്കുള്ള നമ്മുടെ യാത്രയിൽ, അവിടെ എത്തിച്ചേരുന്നതിനുള്ള നമ്മുടെ യാത്രയിൽ മാരിടൈം സ്ട്രാറ്റജി എന്താകും, ഇതിനായി നാം रोड मैपम तैयाराക്കിയിട്ടുണ്ട്. आपको याद होगा G20 समिट में हमने कई बड़े देशों के साथ मिलकर इंडिया मिडल ईस्ट यूरोप कॉरिडोर पर सहमति बनाई है। इस रूट पर केरला बहुत महत्वपूर्ण पोजीशन पर है। केरला को इसका बहुत लाभ होने वाला है. നിങ്ങൾക്ക് ഓർമ്മ കാണും, G20 സബ്മിറ്റിൽ നാം വലിയ രാജ്യങ്ങളോടൊപ്പം ചേർന്ന് ഇന്ത്യ മിഡിൽ ഈസ്റ്റ് യൂറോപ്പ് കോറിഡോർ എന്ന കാര്യത്തിന് അനുവാദം നേടിയിട്ടുണ്ട്. ഈ റൂട്ടിൽ കേരളം വളരെ മുന്നിലാണ് പ്രവർത്തിക്കുന്നത്. കേരളത്തിന് ഇതിലൂടെ വളരെയധികം ലാഭകരമായ കാര്യങ്ങൾ ഉണ്ടാകും. साथियों, देश के मैरीटाइम सेक्टर को नई ऊंचाई देने में प्राइवेट सेक्टर का भी अहम योगदान है. पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत पिछले 10 वर्षों में हजारों करोड़ रुपए का निवेश हुआ है. इस भागीदारी से न केवल हमारे पोर्ट्स ग्लोबल स्टैंडर्ड पर अपग्रेड हुए हैं, बल्कि वो फ्यूचर रेडी भी बने हैं. प्राइवेट सेक्टर की भागीदारी से इनोवेशन और एफिशिएंसी दोनों को बढ़ावा मिला है. और शायद मीडिया के लोगों ने एक बात पर ध्यान केंद्रित किया होगा. जब हमारे पोर्ट मिनिस्टर अपना भाषण दे रहे थे तो उन्होंने कहा, अदानी का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि हमारी सरकार के पार्टनर एक कम्युनिस्ट गवर्नमेंट का मंत्री बोल रहा है प्राइवेट सेक्टर के लिए कि हमारी सरकार का पार्टनर ये बदलता हुआ भारत है.